आतकरगाव जिल्हा परिषद प्रभागातील चुरशीच्या लढतीत शिवसेना भाजप आरपीआय महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील यांनी 11,292 मते मिळवत 1,069 मतांच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केलाय। त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार श्रद्धा अंकित साखरे यांना 10,223 मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला। या लढतीत विरोधकांकडून त्याच नावाची अपक्ष उमेदवार उभी करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती। मात्र हा डावपेच पूर्णपणे फसला आणि संबंधित अपक्ष उमेदवाराला फक्त 187 मते मिळाली तर नोटाला 166 मते मिळाल्याची नोंद झाली आहे। विजयाची घोषणा होताच रेश्मा पाटील या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले। समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी हा विजय जनतेचा आणि विकासाच्या विश्वासाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे। ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उजळलेला आहे। आज हा विजय माझ्या एकटीचा नसून माझ्या सर्व तमाम जनतेचा, मायबाप आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे। आणि मला जो आशीर्वाद, प्रेम आदरणीय श्री नरेश तातुराम पाटील, आदरणीय भाई शिंदे काका असतील, आदरणीय आमदार माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील, आदरणीय आमदार थोरवे साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाने, त्यांचा आशीर्वाद आणि जनतेचं प्रेम मला मिळाले। दरम्यान खानाव पंचायत समिती गणातही महायुतीने विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले। महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रघुनाथ भाई शिंदे यांनी 6,039 मते मिळवत तब्बल 1,024 मतांच्या फरकाने विजय मिळवला। त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार भूषण सूर्यकांत पाटील यांना 5,015 मते मिळाली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला। या दुहेरी विजयामुळे आतकरगाव जिल्हा परिषद प्रभाग आणि खानाव पंचायत समिती गणात महायुतीची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर।